हे परमेश्वरा, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ भवतु सब मंगलम्. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम अत्तो दीपो भव. हे परमेश्वरा, आम्हाला असत्याकडून सत्याकडे ने, अंधारातून प्रकाशाकडे ने, मृत्यूकडून अमृतत्वाकडे ने. ओम. आपल्या आई वडिलांचं स्मरण करा, आपल्या गुरुदैवांचं स्मरण करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओम. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या ब्रह्ममुहूर्ताच्या पावन क्षणी आणि दिव्य कार्यक्रमात, जेणेकरून आपण स्वतःशी पुन्हा एकदा कनेक्ट होऊ शकू, स्वतःशी पुन्हा एकदा जोडणी करू शकू. आणि ही संधी सुद्धा सर्वांना प्राप्त होत नाही, आणि ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. ओके, आता यामध्ये दोन गोष्टी झालेल्या आहेत. ह्यामध्ये एक मीटिंग आणि एक वेबिनार असे दोन ऑप्शन आहेत. तर ह्या दोन्ही ऑप्शन मध्ये थोडस स्विच झाल्यामुळे मे बी थोडस कनेक्ट व्हायला थोडा विलंब झाला. परंतु गोइंग फॉरवर्ड या सगळ्या गोष्टी, या सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्यालाही शिकणं आवश्यक आहे. आणि याच्याबरोबर सायमल्टेनियसली ह्याच काही गोष्टी आपण यूट्यूबवर लाईव्ह सेशन सुद्धा घेऊ. म्हणजे ज्यांना झूमवर कनेक्ट करता येत नाही कदाचित, ते यूट्यूबवर सुद्धा कनेक्ट करू शकतील. आफ्टर ऑल उद्देश फक्त एवढाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी श्रमात हा कार्यक्रम किंवा हा संदेश किंवा ज्या काही ह्या गोष्टी आहेत ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या, जनसामान्यांपर्यंत, आणि त्यांनाही त्यांचं महत्त्व कळावं जीवनात. ह्या काही गोष्टी आहेत की ज्या सहज स्वीकारल्याने जीवनामध्ये जीवनाची गुणवत्ता एकतर वाढेल. जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ब्रह्ममुहूर्ताचा हा क्षण फार महत्वाचा आहे. याला ऑटो पायलट मोड असेही म्हणतात, ज्यामध्ये आपण आपल्या जीवनाचे जे पण काही नियंत्रण आहे हे स्वतः बरोबर भगवंताच्या किंवा ह्या युनिव्हर्स ब्रह्मांडाच्या कंट्रोल मध्ये एक रूप होतो, ज्यामध्ये अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावनेने जो कोणी मला शरण येतो, भगवद्गीतेमध्ये हे वर्णन केलेलं आहे. अनन्य भावनेने जो कोणी मला शरण येतो त्याचा योगक्षेम मी वाहतो. म्हणजेच ही प्रकृती आणि हे निसर्ग किंवा हे ब्रह्मांड, हे युनिव्हर्स, त्याच्या जीवनामध्ये सर्व सकारात्मक बदल घडवण्यासाठी ते तयार होतात. आता गोइंग फॉरवर्ड आपल्याला सुद्धा काही चॅलेंजेस असतील किंवा जेवढं काही आपण अपग्रेड करत जाऊ तितक्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला हे चॅलेंजेस समोर येतील. डिस्कशन करावं लागेल, कम्युनिकेशन करावं लागेल, कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करावं लागेल, आणि सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाला सज्ज व्हावं लागेल. आज आपण काही क्लिपिंग पण पाहणार आहोत आपल्या लोणावळ्या कॅम्पचे. आणि ज्या विषयी किंवा ज्याला संदर्भ देऊन किंवा ज्याला अनुसरून मला काही गोष्टी सांगायच्या आहेत, की आपण ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने डिटेलमध्ये तिथे शिकलेलो आहोत, की ह्या जगामध्ये करोडो 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 लोक आहेत आणि ते सर्वजण मेहनत करतायत.
काबाड कष्ट, मेहनत, खूप कष्ट, हार्ड वर्क. इतके हार्ड वर्क करतायत की त्याला पारावार नाही. वेगवेगळ्या प्रकारचे, कोणी शारीरिक, कोणी मानसिक, कोणी बौद्धिक, ज्याला जसं जमेल त्या क्षमतेने प्रत्येक व्यक्ती इथे सर्वोत्तम प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हार्ड वर्क करत आहे आणि खऱ्या अर्थाने हा प्रश्न आपल्याला स्वतः आपण सुद्धा विचारायला हवा, की मी माझ्या जीवनात जे काही कार्य करत आहे, हे करण्यामागे उद्देश काय आहे? मला काय मिळवायचंय? कशासाठी मी एवढा धावतोय? कशासाठी मी हे पळतोय? आणि हे जे काही मला प्राप्त करायचं आहे, एकतर पैसा पाहिजे किंवा मला सक्सेस पाहिजे. मला पुढे जायचंय. या बाय डिफॉल्ट काही इन्स्टॉल प्रोग्रामिंग आहेत मनुष्य शरीरामध्ये, शरीर यंत्र. आणि आपल्याला हे जे काही प्राप्त झालेलं आहे, हे इनक्रेडिबल टूल आहे. हे असं टूल आहे, की ज्याचा उपयोग करून मनुष्य आपल्या जीवनामध्ये सर्वोत्तम प्राप्त करू शकतो. आणि हे प्राप्त करण्यासाठी ह्या शरीर यंत्राचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल. आणि तो उपयोग करण्यासाठी काही गोष्टी आहेत. तर 3 गोष्टी आपल्या सर्वांसाठी कॉमन आहेत. प्रत्येकाला इथं सुखी व्हायचं आहे. प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे आणि प्रत्येकाला इथे मानसिक सुख, शांती हवी आहे. आणि हे सगळं प्राप्त करत असताना ही खऱ्या अर्थाने आपल्याला प्राप्त होत आहे का? हा मनन आणि चिंतन करण्याचा प्रश्न आहे. दररोज पहाटे उठल्यानंतर आभाराची दिव्य शक्ती ज्यावेळेस आपण प्रकट करतो, जे काही आपल्या जीवनामध्ये सर्वोत्तम आहे किंवा जे काही सुखसुविधा आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, याचं ज्यावेळेस आपण वर्णन करतो किंवा याच्यासाठी आभार व्यक्त करतो, परंतु त्यानंतर स्वतःला अजून एक प्रश्न विचारायला हवा, की आज दिवसभरामध्ये मी अशी कुठली गोष्ट करू जेणेकरून माझ्या जीवनाची व्हॅल्यू वाढेल, माझ्या जीवनाची किंमत शतगुणित होईल, जेणेकरून माझ्या जीवनात जे इम्पोर्टन्स आहे, की जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या मी प्राप्त करू शकू. हा प्रश्न नेहमी सकाळी स्वतःला विचारणं अति आवश्यक आहे. एकतर मी क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करू? क्वालिटी म्हणजे गुणवत्ता. जीवनाची गुणवत्ता आणि जे काही मी प्राप्त करत आहे, ती क्वांटिटी कशी इम्प्रूव्ह करू? जर क्वालिटी आणि क्वांटिटी इम्प्रूव्ह झाली, तर त्या व्यक्तीची गुणवत्ता म्हणजेच जीवनाची सर्वांगीण गुणवत्ता किंवा सर्वोत्तम दिशेने, श्रेष्ठतम दिशेने, सत्पुरुष होण्याच्या दिशेने त्याची पदयात्रा सुरू झाली. तर आपल्याला सर्वप्रथम स्वतःला हे विचारणं गरजेचं आहे. आणि लीडरशिप क्वालिटीचे जे महत्त्वाचे 2 गुणधर्म आहेत, जे आपण पाहिलेले आहेत. त्यातील पहिला प्रिन्सिपल आहे, की संगत फार महत्त्वाची आहे. हे त्या दिवशी मी तुम्हाला प्रेझेंटेशन स्क्रीनवर सुद्धा दाखवलं होतं, की एन्व्हायर्नमेंट निर्माण करणं फार गरजेचं आहे. एन्व्हायर्नमेंट जळता निखारा असलेली एक शेगडी जर समोर ठेवली, जस्ट इमॅजिन करा, की जळता निखारे कोळसे आहेत, जळणारे कोळसे, धगधगणारे कोळसे आणि त्याच्यातून एक कोळसा उचलून जर बाजूला ठेवला, तर तुम्हाला काही क्षणातच दिसेल, की जो जळता निखारा कोळसा त्या अ, समूहातून बाजूला काढून ठेवला, तो हळू थंड होत जातो आणि त्याची क्षमता जी आहे, ती तो विसरतो. म्हणजेच थंडगार होतो. व्हेअर बाजूला हे जळते निखारे अजून सुद्धा तसेच आहेत. हे असं का होतं? कारण संगत. कुणाच्या संगतीत आपण आहोत, त्या अनुसार ह्या गोष्टी ठरल्या जातात. म्हणून नेहमी अशा कंपनीमध्ये राहा, अशा लोकांच्या संगतीत राहा, ज्यामध्ये एक्साइटमेंट असेल, एनर्जी असेल, इन्स्पायरेशन असेल आणि जीवन ही जगण्यासाठी सर्वोत्तम उपहार आहे. सर्वोत्तम उपहार म्हणजेच जीवन, परंतु ती शिक्षा नाहीये. आणि हे कधी जाणवेल? जर तुम्ही अशा कम्युनिटीमध्ये असाल त्यावेळेस. कुठल्या कम्युनिटीमध्ये? सकारात्मक लोकांच्या कम्युनिटीमध्ये असाल, त्यावेळेस तुम्हाला ते जाणवेल.
म्हणून संगत फार महत्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट हा पण दुसरा प्रिन्सिपल फार महत्वाचा तत्व आहे हे. लॉ ऑफ जंगल म्हणता येईल याला. जंगलाचा नियम आहे हा. अतिशय घनदाट घोर अरण्यात जर तुम्ही जात आहात, तर तिथे तुम्हाला कोणीतरी गाईडन्स किंवा कोच असणं फार आवश्यक आहे. जो तुम्हाला मार्गदर्शन करेल कुठल्याही स्वरूपात. पुस्तकांच्या स्वरूपात किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वरूपात किंवा ट्रेनर किंवा मार्गदर्शक. आणि आध्यात्मिक क्षेत्रात जर प्रगती करायची असेल, तर तुमच्या जीवनात आध्यात्मिक गुरु असणं फार फार महत्वाचं आहे. कारण या घनदाट अरण्यात बऱ्याच वेळा मार्ग भटकण्याचे खूप चान्सेस आहेत. या घोर अरण्यात कितीतरी हिंस्त्र श्वापद आहेत किंवा कितीतरी अशा अननोन गोष्टी आहेत ज्या माहिती नाहीत की समोर काय ठेवलेलं आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला मार्गदर्शक असणं फार गरजेचं आहे. थोडक्यात नॅव्हिगेटर मोबाईलमध्ये ज्यावेळेस मॅप लावतो ना आपण मॅप, तो मॅप आपल्याला मार्गदर्शन करतो. आता तुम्हाला पूर्वी पानवाला, चहावाला किंवा जे कोणी ठिकठिकाणी चौकात व्यक्ती उभे होते त्यांना विचारावं लागायचं. परंतु आता आपल्याकडे इतकी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे, की या टेक्नॉलॉजीच्या उपयोगाने आपण आपल्या जीवनाचा हा जो मार्ग आहे, हा मार्ग सहजपणे मार्गक्रमण करू शकतो. इट इज पॉसिबल. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. आणि म्हणून वेळ वाया न घालवता ह्या गोष्टींवर प्रत्येकाने अनुसरण करणे फार आवश्यक आहे. आचरणात आणणं फार आवश्यक आहे. आणि ह्या गोष्टी सहज शक्य आहेत. आजपर्यंत हजारो, लाखो, करोडो लोकांच्या जीवनामध्ये या सकारात्मकतेने, ब्रह्ममुहूर्ताच्या या दिव्य शक्तीने, आभाराची दिव्य शक्ती याच्याने त्यांच्या जीवनामध्ये ऑटो पायलट मोड जागृत केलेला आहे. ऑटो पायलट मोड. आणि सहज अगदी विनासायास फक्त एकच प्रयास करावा लागेल, की ब्रह्ममुहूर्तावर पहाटे उठावं लागेल. हा आपल्या शरीराचा धर्म आहे. हे आपल्या शरीरामधील रुद्र आहेत. या रुद्रांचा हा स्वभाव आहे. रात्रीचं जागरण हे आपल्या रुद्रांना कुपित करणारं आहे. वात, पित्त आणि कफ ह्या त्यांच्या प्रकृती आहेत. आणि यांना डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी कधीही चुकूनही करू नका. त्याऐवजी जर ब्रह्ममुहूर्तावर उठायला सुरुवात केली आणि ज्या काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे, जे व्रत आपण घेतलेलं आहे, त्या व्रताचं मान ठेवणं, सन्मान ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण हा 90 दिवसांचा कालखंड निवडलेला आहे. आणि त्यामध्ये बरोबर अ, 1 फेब्रुवारीला हा प्रोग्राम सुरू झाला होता. म्हणजे सेकंड बॅच. त्याच्या आधी 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर सेकंड बॅच आपण 1 फेब्रुवारीला स्टार्ट केली. आणि 1 फेब्रुवारी नंतर आज जवळ-जवळ 1 महिना पूर्ण झालेला आहे, जवळपास नियर बाय. परंतु ह्या एका महिन्यात ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत, त्या सगळ्या गोष्टींचं व्रत, वर्तमान. आता ही गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतो. सेशनमध्ये लोणावळा कॅम्पला आम्ही याच्यावर विस्तृत चर्चा केली. विस्तृत. अगदी डिटेलमध्ये, डेप्थमध्ये जाऊन. ज्या पाठीमागं काही गोष्टी, घटना घडलेल्या आहेत, जे पास्ट आहे, ज्याला भूतकाळ असे म्हणतात. आणि ह्या कुठल्या गोष्टी आहेत? या पाठीमागच्या ज्या चिंता आहेत किंवा ज्या घटना घडलेल्या आहेत किंवा त्यांच्यामध्ये ज्या कटू आठवणी आहेत, या सगळ्या आठवणींचं भूत जे मानगुटावर बसतं आणि ते भूत आपल्याला त्रास देतं, पुढे जाऊ देत नाही, वर्तमान काळात जगू देत नाही, त्यालाच भूतकाळ असे म्हणतात. आणि जर तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचं असेल, इति भविष्य घडवायचं असेल, भविष्यात तर सगळं काही चांगलं ठेवलेलं आहे. भविष्यात आता जर तुम्ही शरीर यंत्राला प्रशिक्षण दिलं, तर भविष्य तुमच्यासाठी सुवर्ण काळ आहे.
सोन्याचा दिवस आहे. ते भव इति घडविण्यासाठी तुम्हाला वर्तमान काळ म्हणतात ना वर्तमान. पण त्या व्रतला आम्ही व्रत केलं. व्रत. व्रत आणि मान या व्रताचं जर मान ठेवलं तर इति भविष्य घडेल. परंतु ह्या पाठीमागच्या भूतकाळातून भविष्य काळात जात असताना पायामध्ये ज्या बेड्या बांधलेल्या आहेत. कसल्या बेड्या आहेत या? या आहेत फोबिया. म्हणजे विनाकारण, अकारण ज्या काही चिंता यांनी मनामध्ये, अंतर्मनामध्ये घर केलेलं आहे. विनाकारण, अकारण ज्याला काहीही कारण नाही आणि जे लॉजिकली तार्किक बुद्धी जर वापरली, तत्व बुद्धी जर वापरली तरी सुद्धा लक्षात येईल, की ज्या गोष्टींची मी चिंता करतोय ना, हे सगळं खोटं आहे, हे फोल आहे, हे फेक आहे, हे वास्तविक नाही. हे अस्तित्वात नाही तरी सुद्धा आपण त्याची चिंता करतोय. आणि याच्यातून मुक्त होण्याचा जर काही मार्ग असेल, तर त्यासाठी व्रत घ्यावं लागेल. व्रत. आणि हे व्रत आपण तिथे शिकलेलो आहोत. जीवनामध्ये काही गोष्टींचे जर व्रत बनवलं आणि त्याचा जर मान ठेवला, तर येणारा भविष्य संपूर्णपणे सोन्याचा सुवर्ण काळ असणार आहे. आणि ज्यामध्ये प्रामुख्याने 4 गोष्टी आपल्याला हव्या आहेत. कुठल्या गोष्टी हव्या आहेत? आणि आम्ही प्रत्येकाला नेहमी विचारतो. इव्हन प्रत्येकाला. या 4 गोष्टी जर हव्या असतील, तरच ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये अर्थ आहे. अदरवाईज नाही. खूप चांगली ब्रह्मविद्या, राजविद्या जरी मिळाली, परंतु ती का करायची? हे जर क्लिअर नसेल, क्लॅरिटी नसेल, तर त्या गोष्टी जीवनामध्ये कितीही चांगलं ज्ञान दिलं तरी सुद्धा त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून इंटेन्शन सर्वात आधी महत्वाचं आहे, की मी हे का करत आहे? तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वोत्तम आरोग्य हवं आहे का? तुम्हाला एकट्यालाच नाही तर तुमच्या पूर्ण कुटुंबाला रोगप्रतिकारक शक्ती जर विकसित करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला व्रत घ्यावं लागेल. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उत्तम नातेसंबंध, ज्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, ऐक्य, आदरभाव, एकमेकांविषयी प्रेम भाव निर्माण करायचा आहे का? आणि तो सुद्धा अंतःकरणातून, हृदयापासून. तर त्यासाठी व्रत घ्यावं लागेल आणि त्याचा मान ठेवावा लागेल. त्याच्यासाठी काही प्रोसेस आहेत. नोकरी, व्यवसाय, व्यापार जो पण काही तुमचा अर्थार्जनाचा मार्ग आहे, त्यामध्ये आजपर्यंत जे झालं नाही, ते इथून पुढे होण्यासाठी तुम्हाला आधी स्वतःमध्ये बदल घडवणं गरजेचं आहे. इम्प्रूव्हमेंट, स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट आणि त्यासाठी व्रत घेऊन त्याचा मान ठेवावं लागेल. आणि खऱ्या अर्थाने आर्थिक श्रीमंती, आर्थिक स्वातंत्र्य, फायनान्शियल फ्रीडम जर प्राप्त करायचं असेल, तर व्रत घ्यावं लागेल आणि त्याचा मान ठेवावा लागेल. आता ज्या व्रताविषयी मी बोलत आहे, या व्रताने काय होईल? या व्रताने फ्रिक्वेन्सी जे तरंग आहेत, विचारांचे तरंग, हे तरंग एका लेव्हलला येतील. जी वस्तू, गोष्ट, परिस्थिती, व्यक्ती, पोझिशन जे तुम्हाला काही प्राप्त करायचं आहे त्याची आणि आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी सेट होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ही फ्रिक्वेन्सी सेट होईल, त्यावेळेस त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आकर्षित होतील. हाच निसर्गाचा नियम आहे. क्वांटम फिजिक्स हेच सांगतं. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्यासाठी आधी स्वतःला तयार करा. आता हे तयार कसं करायचं? हे तयार करण्यासाठी वेगवेगळ्या विधी आणि प्रोसेस आहेत. या प्रोसेस आपण लोणावळा कॅम्पमध्ये किंवा जिथे कुठे ऑफलाईन सेशन होतो तिथे आपण शिकलेलो आहोत. हा हार्ड वर्कचा काळ नाही. हार्ड वर्कला सबस्टिट्यूट नाही. हार्ड वर्क मेहनतीला इथे दुसरा ऑप्शन नाही. परंतु मेहनती बरोबर स्मार्ट वर्क असणं सुद्धा गरजेचं आहे. एकाच वडिलांची 2 मुले. एक आहे कॉन्शियस माइंड, दुसरा आहे सबकॉन्शियस माइंड. एकामध्ये क्षमता प्रचंड, परंतु लॉजिक कमी. तार्किक बुद्धी कमी. लहान बालकांप्रमाणे. परंतु क्षमता अद्वितीय, अद्वितीय क्षमता असलेला, असामान्य शक्ती असलेला व्यक्ती.
परंतु लॉजिक कमी आणि दुसरा व्यक्ती ज्याच्याकडे तर्क बुद्धी आहे, परंतु शक्ती कमी आहे. हे दोन्ही एकाच व्यक्तीचे, एकाच वडिलांची ही 2 मुले, परंतु दोन्ही वेगवेगळ्या दिशेने चाललेले आहेत. यांना एकत्र आणण्यासाठी जी विद्या आहे, ते आहे माइंड पॉवर ट्रेनिंग प्रोग्राम. या माइंड पॉवर वर्कशॉपमध्ये आपल्याला ते रिअलाईज होतं, की माझ्याकडे तर इतकी अद्वितीय क्षमता आहे किंवा मी इतका सर्वशक्तिमान आहे, परंतु आजपर्यंत मला हे का कळालं नाही? कारण याचं शाळा आणि कॉलेजमध्ये शिक्षण दिलं जात नाही. ज्या गोष्टी शाळा कॉलेजमध्ये शिकवायला हव्या होत्या, त्या लहान बालकांना एल-के-जी, यू-के-जी पासून जर यांना व्हिज्युअलायझेशन शिकवलं गेलं, यांना मेडिटेशन शिकवलं गेलं, यांना जर जीवनाविषयी हे सर्वोत्तम वेगवेगळे पैलू आहेत, हे पैलू जर शिकवले गेले, तर तो मुलगा 10वी ला जाईपर्यंत किंवा हे 15 वर्षाचं शिक्षण होईपर्यंत एक सर्वोत्तम इन्व्हेस्टर तयार होईल. सर्वोत्तम इंडस्ट्रियलिस्ट तयार होईल. उद्योगपती बनतील. सर्वोत्तम शिक्षक बनतील. सर्वोत्तम वैज्ञानिक बनतील. जे काही बनतील सर्वोत्तम वैद्यकशास्त्र डॉक्टरेटमध्ये सर्वोत्तम डॉक्टरेट बनतील. कारण त्या क्षमता त्याच्या विकसित होत जातील. आणि हा आपला भ्रम आहे, की घोकंपट्टीने मुलगा बुद्धिमान होतो. नाही होत. घोकंपट्टी फक्त पाठांतर याच्याने रिझल्ट कधीही येणार नाही. ज्या घोकंपट्टीला किंवा पाठांतर किंवा अ, रट्टा मारणे या ज्या काही गोष्टी आहेत, याच्याने समोरच्या व्यक्तीला वाटेल, की याला किती चांगलं जनरल नॉलेज आहे. परंतु त्या जनरल नॉलेजचं करायचं काय? हे जनरल नॉलेज ₹10 मध्ये उपलब्ध आहे. इंटरनेटचा ₹10 पॅक मारा. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. फक्त त्या Googleला विचारा, ताजमहाल कुणी बनवला? किती साली बनवला? किंवा भौगोलिक परिस्थिती, ह्या जगाचं राजकारण, अर्थकारण कुठलाही प्रश्न विचारा. Googleवर त्याचे उत्तर आहेत. तुम्ही मनुष्य आहात, Google नाही. मनुष्य, मनुष्य म्हणून मनोशरीर यंत्र प्राप्त झालेलं आहे आपल्याला आणि याचा उपयोग करून आपल्याला जीवनामध्ये प्रगती करायची आहे. मानसिक सुख शांती प्राप्त करायची आहे. अकारण माहितीचा भरमसाठ ठेवा डोक्यामध्ये कोंबणे म्हणजे शिक्षण नव्हे. स्वामी विवेकानंदांच्या मते खरं शिक्षण म्हणजे तेच आहे ज्याच्याने चारित्र्य संपन्न व्यक्तित्व निर्माण होतं. चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी मनोशरीर यंत्राचा पुरेपूर वापर करणं, उपयोग करणं गरजेचं आहे. आणि मनुष्य इतिहासात, मनुष्य समाजाच्या, मनुष्य जातीच्या इतिहासात असे कितीतरी महान व्यक्तित्व, व्यक्तिमत्व विकसित होऊन गेलेले आहेत. वयाच्या 15व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम तोरणागड जिंकला. वयाच्या 15व्या वर्षी. असे महान व्यक्तित्व विकसित करण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं, ते रॉ मटेरियल आपण नाही देत आहे मुलांना. त्यांना नाही सांगत आपण ह्या गोष्टी. त्यांना आपण शिकवतो ए-बी-सी-डी. ए फॉर ॲपल, बी फॉर बनाना, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. याच्याने काय घडणार आहे जीवनात? त्यांना शिकवायला पाहिजे ए फॉर ॲटिट्यूड सकारात्मक दृष्टिकोन, बी फॉर ब्रेव्हरी, सी फॉर कॅरेक्टर चारित्र्य, डी फॉर डिग्निटी ज्ञान, ई फॉर एनर्जी, एफ फॉर फेथ. या सगळ्या ही बदललेली ए आहे. ह्या ए शिकवायला हव्यात. त्या मुलांना सुद्धा विचारू द्या याचा अर्थ काय होतो? आणि त्यांच्या मस्तिष्कात, अंतर्मनात आत्तापासून ह्या गोष्टी टाकणं गरजेचं आहे. एकाच वडिलांची ही 2 मुलं. सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड, जागृत मन, अर्धजागृत मन, परंतु दोघांचा कधीही संगम नाही केला किंवा दोघंही बसले नाहीत, एकमेकांशी चर्चा केली नाही. जर हे दोघे एकत्र झाले तर यांच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. म्हणून हार्ड वर्क याच्याबरोबर स्मार्ट वर्क सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि स्मार्ट वर्क म्हणजे काय?
ज्यामध्ये स्मार्ट हा फॉर्म्युला पण आहे. गोल अचीव्ह करण्यासाठी स्पेसिफिक, मेजरेबल, अचिव्हेबल, रिअलिस्टिक, टाइम बाउंड. स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. स्मार्ट वर्क. आणि जर कोणी हे स्मार्ट वर्क केलं, फक्त 3% लोक पूर्ण पॉप्युलेशनच्या, म्हणजे जेवढी लोकसंख्या आहे भारतातलीच किंवा महाराष्ट्रातलीच, फक्त 3% लोकांनी जरी याच्यावर संकल्प सहित अखंड प्रचंड पुरुषार्थ केला, तरी सुद्धा संपूर्ण गावाचं, संपूर्ण समाजाचं, आजूबाजूच्या परिसराचं जीवन बदलून जाईल. आणि हा पृथ्वीचा, सृष्टीचा, ब्रह्मांडाचा हा नियम आहे. आज सुद्धा ह्या पृथ्वीवर 100% लोक कार्यक्षम नाहीत. ते 100% उत्पादन 100% पॉप्युलेशन देत नाही. फक्त हे 3 ते 5% जे काही लोक आहेत, एवढंच कार्य करतायत. बाकी सगळे लोक फक्त रूटीन फॉलो करतायत. आणि याच्यातले 80% लोक फक्त टेलिव्हिजन पाहतायत. टीव्ही. यांच्या जीवनामध्ये ध्येय नाही. यांना ध्येय काय आहे हे सुद्धा माहिती नाही. यांना फक्त एवढंच माहिती आहे, सकाळी उठणे, ऑफिसला कामावर जाणे, अ, काम करणे, घरी येणे, जेवणे, टीव्ही पाहणे, झोपणे. आणि हा सर्व्हे, USA मधला पण सर्व्हे, की 88% लोक एकदा शाळा कॉलेजमधून बाहेर पडले, त्याच्यानंतर पुस्तकं वाचत नाहीत. वाचण्याचा त्यांचा संबंध नाही. त्यांना असं वाटतं, की आता आपण आपलं शिक्षण पूर्ण झालं. आता वाचून काय करायचं? परंतु ज्या व्यक्तीने शिक्षण, वाचन थांबवलेलं आहे, येणाऱ्या काळात तो अनपढ होईल. अडाणी होईल पुन्हा एकदा. कारण टेक्नॉलॉजी चॅलेंज करतीये. जीवन जगण्यासाठी जसं आपण जेवण करतो ना, जेवण, तसं 2 कानांच्या मध्ये हा जो मेंदू आहे, याच्यासाठी विचार हेच जेवण आहे. आणि हे विचारांचं जेवण कुठून देणार आपण? एकतर WhatsAppमधून, नाहीतर Facebookमधून, सोशल मीडिया, नाहीतर टेलिव्हिजन किंवा आजूबाजूचे 4-5 शेजारी, ज्यांचं ज्ञान सुद्धा तेवढंच आहे. किंवा तथाकथित जे काही लोकं आहेत, अ, जे आपण कसा विचार करावा हे सुद्धा मीडिया ठरवतंय आज. तर यासाठी मनोशरीर यंत्राला प्रशिक्षित करणं फार गरजेचं आहे. तर याच्याविषयी आपण विस्तृत चर्चा केली. विस्तृत डिस्कशन केलं. तर जे व्रत आज आपण सर्वांनी घेतलं होतं, त्या व्रताचा मान ठेवणं गरजेचं आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, त्यानंतर आध्यात्मिक आणि सामाजिक, या 5ही क्षेत्रांमध्ये जर कार्य करायचं असेल, सर्वोत्तम व्हायचं असेल, तर तुम्हाला व्रत घेऊन त्याचा मान ठेवावा लागेल. शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त विश्रांती देऊ नका. शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त पदार्थ, भोजन देऊ नका. आणि आवश्यकतेपेक्षा जास्त कम्फर्ट झोन, मऊ मुलायम गोष्टी देऊ नका. त्याची याला आवश्यकता नाही. जे काही ग्रहण करायचं आहे, हे सम्यक हवं, सम्यक. सम्यक म्हणजे काय? सम्यक भगवान बुद्धांचा मार्ग आहे हा सम्यक. सम्यक म्हणजे ना अति, ना कमी, परंतु जेवढं आवश्यक आहे तेवढं सुडोल. तर तुमचा सुडोल बांधाव होईल, तर तुमचा स्टॅमिना डेव्हलप होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी विकसित करण्यासाठी काय हवं? हे मनोशरीर यंत्र जागृत ठेवायला हवं. ओके. तर आता आपण प्रार्थना घेऊ. प्रार्थनेनंतर मी अ, एक व्हिडिओ शेअर करीन लोणावळ्याचा. जस्ट थोड्याशा आठवणी पुन्हा जागृत होतील आणि याच्याविषयी विस्तृत चर्चा आपण पुन्हा करणार आहोत. हा हँड होल्डिंग आहे. हा असं नाही की कार्यक्रम केला आणि दिलं सोडून. या जळत्या निखाऱ्यामध्ये आपल्याला सुद्धा एक जळता निखारा म्हणून राहायचं आहे. आणि ही पूर्ण युनिटी आणि कम्युनिटीची पॉवर आहे. जर तुम्ही यामध्ये जास्त नाही, आयुष्याचे फक्त 3 महिने द्या. 3 महिने, 90 दिवस, आणि पूर्ण जीवनाचा कायापालट होईल. त्यानंतर जर तुम्हाला वाटलं, तर तुम्ही रेग्युलर राहा.
परंतु या 3 महिन्यामध्ये जीवनाचा सर्वांगीण विकास होईल, सर्वांगीण. जे 10 वर्षामध्ये प्राप्त नाही झालं किंवा मी त्या तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पण सांगतो, जे आतापर्यंत प्राप्त नाही झालं, जे पुढच्या 10 वर्षात प्राप्त करणार आहात, ते ह्या 1 वर्षात प्राप्त होईल. परंतु त्यासाठी ह्या शरीराला, मनाला, मनोशरीर यंत्राला प्रशिक्षित करणं फार आवश्यक आहे. आणि यासाठी वेगळं काही करायचं नाहीये. पहाटे हा फ्री वेबिनार, फ्री सेशन आहे. यामध्ये येऊन फक्त ह्या स्क्रीनच्या समोर बसा. कान उघडे ठेवा, अंतर्मन उघडं ठेवा, हृदय फक्त ओपन करा. जे मेडिटेशन, ध्यान, आभाराची दिव्य शक्ती आपण विकसित करतोय किंवा त्याची प्रॅक्टिस करून घेतो, याच्या फक्त संपर्कात राहा. प्रवाहाबरोबर राहा. नदीचा जो प्रवाह आहे ना, या प्रवाहाबरोबर राहा. हा प्रवाह तुम्हाला पुढे घेऊन जाईल. फक्त प्रवाहापासून दूर होऊ नका. काहीही करून स्वतःला कितीही समस्या असेल, चॅलेंजेस असतील तरी सुद्धा पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठणे सोडू नका. ज्या ब्रह्ममुहूर्ताने जीवनामध्ये एवढे सकारात्मक बदल घडवलेले आहेत, त्याचा हात कधी सोडू नका. या ब्रह्ममुहूर्ताने जीवनामध्ये एक नवीन दिशा आणि आशा, होप्स निर्माण केलेले आहेत. आणि ह्या घनदाट अरण्यातून, जंगलातून प्रवास करत असताना आपल्याला प्रवासाचा आनंद पण घ्यायचा आहे आणि प्लस अचीव्हमेंट पण करायच्या आहेत. काहीतरी मूल्यवान गोष्टी प्राप्त पण करायच्या आहेत. ओके. सर्वांनी पाठीचा कणा, मान, डोके एका सरळ रेषेत ठेवा. आपण समृद्धीची प्रार्थना म्हणणार आहोत. आजपासून मी विनोद भागवत पाटील पैशांसोबतचे नवीन स्नेहसंबंध प्रस्थापित करीत आहे. पैसा चांगला, पवित्र, स्वच्छ आणि निर्मळ आहे. माझ्यासारखाच आणि माझ्या विकासासाठी, सुखसमाधानासाठी आणि कल्याणासाठी अति आवश्यक आहे. पैसा माझ्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येतो. आयुष्यात जे काही यश मी अनुभवतो ते माझ्या आणि माझ्या प्रियजनांच्याही आयुष्यात पैसा संपन्नता घेऊन येतो. यशस्वी होणे आणि श्रीमंत होऊन माझ्याकडे भरपूर पैसे असणे यासाठी मी पात्र आहे, संपूर्णतः पात्र आहे. पैसा माझा मित्र आहे आणि दररोज माझ्या गुंतवणुकीचे मूल्य दिवसेंदिवस जास्तीत जास्त वाढत आहे. पैसा आणि यश सदैव माझ्यासोबत राहतात आणि पुढे देखील राहतीलच. विपुलता आणि यश मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद की मी श्रीमंत आहे. धन्यवाद की मी ऐश्वर्य संपन्न आहे. अन्न, वस्त्र, निवारा जशा आपल्या मूलभूत गरजा आहे आणि ही एक ऊर्जा शक्ती आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या ऊर्जा शक्ती आहेत. अगदी त्याच पद्धतीने, त्याच प्रमाणात संपत्ती, समृद्धी ही सुद्धा एक ऊर्जा शक्ती आहे आणि आपली मूलभूत गरज आहे. फक्त अट एवढीच आहे, की ही जी धनसंपत्ती आपण कमवणार आहोत, ही नीतिमत्तेने कमवलेली असावी. यामध्ये समोरच्या व्यक्तीचा किंवा जो कोणी तुम्हाला ही धनसंपत्ती देत आहे, त्याचा आशीर्वाद असावा. अनीतीने कमवलेली धनसंपत्ती कधीही सुखशांती देणार नाही. ज्यामध्ये किंवा अशी संपत्ती कमवू सुद्धा नये, ज्यामध्ये कुणाचा तरी तळतळाट आहे किंवा कुणाच्या तरी शिव्या शाप आहेत. असा शापित धन किंवा शापित पैसा काहीही उपयोगाचा नाही. कारण ही एक नकारात्मक ऊर्जा शक्ती आहे आणि ब्रह्मांडीय ऊर्जा शक्तीनुसार लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाच्या नियमानुसार नकारात्मक ऊर्जा शक्ती, नकारात्मक व्यक्ती, परिस्थिती, घटना, आजारपण, दुःख, दैन्य, व्यसनांमध्ये त्यांचा विनियोग होईल किंवा दुर्गुणांमध्ये त्या संपत्तीचा अपयोग होईल. कशासाठी अशा संपत्तीचा आग्रह धरता? आणि आपल्या मुलांचं जर कल्याण करायचं असेल, लेकरांचं कल्याण करायचं असेल, खऱ्या अर्थाने त्यांचं जीवनाचा विकास करायचा असेल, तर त्यांना स्वकष्टाने अर्जित धनसंपत्ती द्या. म्हणून लक्ष्मीचं आवाहन करा, अलक्ष्मीचं नको आणि संपत्ती, पैसा यांना कधीही दोष देऊ नका. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. मी माझे मन मोकळे करून माझ्यामधील अंतरशक्तीवर विश्वास ठेवीन. मी सर्व नकारात्मकता सर्व शक्तिमान परमेश्वराला समर्पित करतो.
ज्यामुळे माझ्या जीवनात चमत्कार होत आहेत, ज्यासाठी मी तयार आहे. ही प्रार्थना दिवसभरातून 15 ते 20 वेळा म्हणा. दिवे लागणीच्या वेळेस म्हणा, पहाटे आणि संध्याकाळी. ज्यावेळेस तुम्ही देव्हाऱ्यात दिवा लावता, दीप प्रज्वलित करता, त्यावेळेस ही प्रार्थना म्हणा. I will open my mind and trust my own power within. I surrender all my negativity to Almighty. Miracles will start manifesting in my life and I am prepared for it. I am healthy, wealthy, wise, handsome, beautiful, positive and creative thinker. मैं स्वस्थ, सुंदर, बुद्धिमान, सकारात्मक और क्रियाशील हूँ. स्वतःला नाव ठेवण्यापेक्षा किंवा कोसत राहण्यापेक्षा स्वतःला ह्या स्वसंवादाने ऑटो सजेशन सकारात्मक विचारांनी प्रभावित करून टाका, भरून टाका. मैं स्वस्थ, सुंदर, बुद्धिमान, सकारात्मक और क्रियाशील हूं. आणि आपल्या जीवनामध्ये दिवसेंदिवस स्वतःच्या नजरेत डोळे बंद केल्यानंतर स्वतःची प्रतिमा पहा. पाहण्याचा प्रयत्न करा. पहिली गोष्ट ती दिसत नाही. कारण आजपर्यंत आपण स्वतःविषयी कधी विचारच केला नाही. परंतु आता डोळे बंद केल्यानंतर स्वतःची जी प्रतिमा आहे, या प्रतिमेला विकसित करा. याच्यामध्ये पहा, की आपल्याला काय-काय हवंय आणि ती समृद्धीची स्वतःची प्रतिमा पहा. ज्या घरामध्ये आपण राहत आहोत, ज्या घराने, वास्तूने आपल्या मुलाबाळांना, कुटुंबाला आसरा दिला आहे, निवारा दिला आहे, त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं फार गरजेचं आहे. वास्तुदेवो दया सिंधू प्रणतक्लेशनाशय सुखं देहि धनं देहि सुस्थिरो भवेश्मानि. ओम नमो भूदेवं भूदेवं प्रसीदतु मम गृहे धनधान्यम् आरोग्यं देहि सर्वदा. ओम नमो अन्नपूर्णे जय अन्नपूर्णे सुख शांती प्रत्यय कारणम वांछितम वांछितम ओम क्रीम 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 मूलयेन. ओम अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षां देहि च पार्वती. ओम श्रीमात्रे नमः. ओम दुर्गायै नमः. ओम सर्वमंगलायै नमः. ओम महालक्ष्मी नमः. ओम सांद्र करुणायै नमः. ओम अनुग्रहदायै नमः. ओम भगवते नमः. ओम पापनाशिने नमः. ओम अंबिकायै नमः. ओम भुवनेश्वर्यै नमः. ओम श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः. त्या प्रत्येक घरातील प्रत्येक कर्त्या स्त्रीसाठी, त्या माता भगिनीसाठी, जी खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष अन्नपूर्णा आहे आणि जी खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष गृहलक्ष्मी आहे, त्या देवीला हे मंत्रोच्चार समर्पित आहेत. ओम ओम श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. जसं म्हटल्याप्रमाणे अ, एक 5-7 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. तो मी तुम्हाला शेअर करतो. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं,
मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। अपने संग तुझको वहाँ जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ। आशाएं दिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। गुजरे ऐसी हर रात रात हो, ख्वाहिशों से बात बात आशाएं लेकर सूरज से आग आग गाए जा अपना राग राग। आशाएं कुछ ऐसा करके दिखा, खुद खुश हो जाए खुदा। आशाएं दिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। आशाएं दिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल
सर्वांना खूप खूप धन्यवाद. हं. तर हा व्हिडिओ पण मी सर्वांना शेअर करेन. अजून काही पार्टिसिपंट्स आहेत. आता फार मोठा व्हिडिओ झाला असता हा. तर बाकीचे सगळे जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांचे जे काही फोटोज वगैरे आहेत ते पण आपण याच्यात ॲड करूया. अ, ओके. तर आता आपण एक छोटंसं मेडिटेशन घेऊया. छोटंसं, छोटंसं अगदी छोटंसं. साधारण 9 मिनिटात, 12 मिनिटाचं मे बी. आणि हा प्रत्यक्ष एक अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. 3 दिवसाचं सेशन, 10 ते 12 तास कंटिन्यू कम्युनिकेशन. ते 7-8 मिनिटात बसवणं म्हणजे तसं सोपं नाहीये. आणि प्लस हे म्युझिक, हे जे संगीत आहे, हे असं आम्ही जीवन जगलोय तिथं प्रत्यक्ष. ओके. तर मी माझी स्क्रीन पुन्हा एकदा शेअर करतो आणि हे छोटंसं मेडिटेशन आपण घेऊया. जेणेकरून जेणेकरून आपलं आजचं हे दिवसाचं सेशन पूर्ण होईल. तोपर्यंत प्रत्येकाने स्वतः अंतर्मनात हे म्हणणं गरजेचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. फक्त हे रिपिटेशन जरी करत राहिलात विथ फिलिंग हृदयातून, तरी सुद्धा याचे खूप चमत्कारिक परिणाम होतात.